मित्रांनो, आज जरी नागपंचमी आहे तरी माझा मूड असा सुन पडेल धामांसारखा आहे. काऊन की माझ्या घरची लाईट आता लोक गेलेली होती, आताच आली आणि कधी जाईन याची काही गॅरंटी नाही आहे. प्रॉब्लेम फक्त तुमच्याच आयुष्यात नाही आहेत, माझ्या आयुष्यातले प्रॉब्लेम जर तुम्हाला सांगितले ना तर पहिला प्रॉब्लेम सुआली लवकर मग मला खेळो, मग मला हे कर, मग मला ते कर. जाणं मुतन जाणं होय खरंच काय असे प्रॉब्लेम्स आहेत. बाई 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 तिकडे उठ असं आहे. मग ते हो असू दे, खिशात पैसे नाहीत ना पण खिशा आहेत ना. मग ते हा फॅन याचा तर जसं काही जीव चालला. कपडे ओले गट आहेत पुरे. लेकराचा अंग होता घालायला चड्डी नाही, त्याले प्रेस करून घालायला लागेल. नाही सांगू शकत तुम्हाला मी दोन शब्दात माझे दुःख नाही सांगू शकत. चर्र पाणी चालू आहे बाहेर. फरशी ओलेगटच लागते. हो मग स्वयंपाक करून ठेवला पण ते मला खाऊ नाही वाटू राहिला. ते कपडे मले पाहू राहिले, ते भांडे मले पाहू राहिले, घासणं मले बाई, धुणं मले बाई असं म्हणू राहिले. पण जर का मी धुवाले बसली तर एका मिनिटात लाईन गायब होते अन पाणी बी संपते. अटक मग तू. असं होत राहते माझ्यासोबत. मी काय करू? आणि तुम्हाला वाटते का मी रेग्युलर व्हिडिओज नाही टाकत? माझ्यासोबत असं रोजचं होते. मला चॅलेंज असते, चॅलेंज रोजचं चॅलेंज आहे माझ्यासाठी का मी व्हिडिओ कशी टाकतो, किती प्रयत्नानं टाकतो. नाही सांगू शकत मी तुम्हाला. बाबा तुम्ही समजून घेसाल तर घ्या. मी एक दिवस व्हिडिओ नाही टाकला की तुम्ही लगे अनफॉलो करता, मला अनसबस्क्राईब करून टाकता. हे बरं नाही आहे. असं नाही करावं प्लीज. आज थोड्या वेळानं माझ्या डोक्यातनी खरकटी येऊन बसते आणि मग माझं डोकं इतकं खराब होते का मी तुम्हाला काय सांगू. असं आहे ते. बाबा जमलं तसे ब्लॉग टाकायचे प्रयत्न करतो मी, पण आता कवा होतील नाही सांगू शकत मी. काय तर